आणि आता बातमी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी। माणसाचं काम सोपं करण्यासाठी एआय तंत्रज्ञान तयार करण्यात आलं। मात्र आता हेच एआय तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठलंय। डेल मधील 12,500 कर्मचाऱ्यांची नोकरी एआय मुळे गेली आहे। एआयचा कर्मचाऱ्यांना नेमका कसा धोका निर्माण झाला त्याचा आढावा घेतलाय सामच्या या खास रिपोर्टमध्ये। तुमची नोकरी धोक्यात? एआय उठलं 12,500 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर। एआयने वाढवलं कर्मचाऱ्यांचं टेन्शन। माणसाची कामं हलकी करण्यासाठी एआय तंत्रज्ञान आलं। मात्र हेच तंत्रज्ञान लाखो कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे। याच एआय तंत्रज्ञानाचा पहिला फटका कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीच्या 12,500 कर्मचाऱ्यांना बसलाय आणि त्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे। डेल एआय आधारित सेल्स युनिट बनवणार आहे। त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे। एआय ऑटोमेशन आणि रिपिटेशनच्या कर्मचाऱ्यांना रिप्लेस करू शकतं, त्यामुळे नोकऱ्या जाण्याचा धोकाही वाढलाय। कस्टमर सर्व्हिस, फूड सर्व्हिस आणि ऑफिस सपोर्ट स्टाफच्या नोकऱ्यांना धोका आहे। 2030 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळण्याचा अंदाज आहे। कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसण्याची दाट शक्यता आहे। कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचं पुनर्गठन करणार असं जाहीर केलं। त्यामुळे कंपनीच्या 10% कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याची माहिती समोर आली। तर जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लाखो नोकऱ्यांवर गंडांतर येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला। त्यामुळे या एआय मुळे नोकरी जाण्याची शक्यता असल्यानं टेन्शन वाढलं असलं तरी तुम्ही एआय तंत्रज्ञानासोबत स्वतःला बदलून अपग्रेड होणं महत्त्वाचं आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।